गेली 34 वर्ष ज्योतिबा डोंगरच्या चैत्रयात्रेच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये पंचगंगा घाटावरती महाप्रसाद या ठिकाणी भाविकांना दिला जातो। कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या बाहेरील राज्यातून आंध्र प्रदेश, महाराष्ट्र इथून येणाऱ्या भक्तांची कोल्हापूरमध्ये आल्यानंतर कोल्हापूरच्या पंचगंगा घाटावरती आंघोळीला जातात भाविक आणि इथून मग डोंगरच्या राजाचं दर्शन घ्यायला जातात। तत्पूर्वी त्यांना या ठिकाणी त्यांची स्नेहभोजनाची चांगल्या पद्धतीने व्यवस्था व्हावी यासाठी आपल्या कोल्हापूरचे माजी महापौर नंदकुमार वळूनसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 34 वर्ष महाप्रसाद या ठिकाणी भाविकांना दिला जातो। नेमकं काय वैशिष्ट्य आहे या महाप्रसादाचं? गेली 34 वर्ष, ज्यावेळेला 34 वर्षापूर्वी कोल्हापुरामध्ये पंचगंगा नदी घाटावरून ज्योतिबा यात्रेकरू या ठिकाणी जात होते, त्यावेळेला भाजी आणि भाकरी ते घरातून बांधून घेऊन येत होते आणि या नदीच्या किनाऱ्यावरती येऊन बसून खात होते। ते आमचे माननीय वळंदू साहेब, आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यांनी पाहिलं व त्यांनी त्यावेळेला ठरवलं की बाबा येणारे भाविक हे परराज्यातून येतात आणि 2 दिवसापूर्वी आणलेली भाकरी इथून खातात आणि जातात, त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीचं जेवण म्हणजे पूर्ण जेवण, पुरी, मसाले भात, भजी यासारखं संपूर्ण जेवण त्यांना या ठिकाणी मिळावं, त्यासाठी शिवाजी चौक तरुण मंडळाच्या माध्यमातून अखंडपणे कोल्हापुरात पहिलं अन्नछत्र म्हणजे महालक्ष्मी मंदिराचं देखील अन्नछत्र चालू नव्हतं, तेव्हापासून आपल्या शिवाजी चौक तरुण मंडळाचं अन्नछत्र या पंचगंगा नदी घाटावरती चालू केलं आहे। आज तागायत या अन्नछत्र चालू आहे। दरवर्षी जवळजवळ लाखो भाविक, लाख ते 1.25 लाख भाविकांची व्यवस्था या ठिकाणी मंडळाच्या वतीनं केली जाते। यामध्ये 150 ते 200 कार्यकर्ते अहोरात्र राबत असतात। महिला मंडळाचा देखील मोठा सहभाग यामध्ये आहे आणि यावर्षी जर तुम्ही बघितला तर हॉटेल म्हणजे जिथं जेवण विकत दिलं जातं आहे ते बंद आहे। खरे अन्नछत्र शिवाजी चौक तरुण मंडळाच्या माध्यमातून म्हणजे का तर सिलेंडरचा पुरवठा या ठिकाणी नियमित होत नाही आहे आणि ते होत नसताना बरेचसे अन्नछत्र बंद आहेत, महाप्रसाद बंद आहेत, हॉटेल्स बंद आहेत। खरं या यात्रेकरूंसाठी कुठल्याही परिस्थितीत अन्नछत्र बंद होता कामा नये यासाठी मंडळाच्या माध्यमातून, महिला मंडळाच्या माध्यमातून जवळजवळ या ठिकाणी 25 ते 30 सिलेंडर रोजची व्यवस्था या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। महिला मंडळ यामध्ये मोठ्या पद्धतीनं सहभाग घेते आणि चांगल्या पद्धतीचं जेवण या यात्रेकरूंना मिळावं याची व्यवस्था या शिवाजी चौक तरुण मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे। आणि इथून पुढे 3 दिवस म्हणजे आज चालू केले, उद्या मुख्य दिवस यात्रेचा आहे, त्या दिवशी देखील या ठिकाणी महाप्रसाद असणार आहे आणि तिसऱ्या दिवशी यात्रेवरून येताना त्या यात्रेकरूंसाठी अन्नछत्राचा लाभ या ठिकाणी मिळेल। नक्कीच आता या अन्नछत्राचं उद्घाटन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झालेलं आहे। तुमचे एकूण स्वयंसेवक यासाठी किती काम करतायत? जवळजवळ 150 ते 200 कार्यकर्ते आणि 100 ते 125 महिला या ठिकाणी या कार्यामध्ये सहभाग करतात। शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीने या ठिकाणी अन्नछत्राची सेवा पुरवली जाते। माजी महापौर नंदकुमार वळूनसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम या ठिकाणी ज्योतिबा भाविकांसाठी अन्नछत्र पुरवत आहे। गेली 34 वर्ष हे अन्नछत्र या ठिकाणी सुरू राहते। TV नेक्स्ट मराठीसाठी रवींद्र बागल।